याच्या पुढे मॉडर्न इंजिनिअरिंग सुद्धा फेल आहे। रामराम मंडळी, तर संध्याकाळचा चहा घेऊन आम्ही निघालो आहे औंधच्या यमाई देवीच्या दर्शनाला। ज्योतिबाच्या नावानं सांग भलं। माझी सासूरवाडी साताऱ्यातील पिंपरीमधून औंधकडे जायला निघालो। जाताना मस्त औंधचा घाट लागतो। महाराष्ट्रात आणि बाकी राज्यात यमाईची अनेक मंदिरं आहेत, पण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध गावच्या डोंगरावर वसलेले हे मंदिर यमाई देवीचं मूळ उगमस्थान आहे। मंदिराला जाण्यासाठी एका बाजूने पायऱ्या सुद्धा आहेत आणि एक बाजूने रस्ता सुद्धा आहे। शिव पार्वती यांचे एकत्रित पूजले जाणारे रूप म्हणजे यमाई। देवीच्या मंदिरासमोर नंदी महाराजांचे दर्शन होते। माझ्या बायकोने यमाई देवीची ओटी भरली आणि आम्ही आशीर्वाद घेतले। यमाई देवीच्या मूर्तीच्या खाली पिंड आहे, जे शिव पार्वतीच्या एकत्रित रूपाचे प्रतीक मानले जाते। यमाई देवीचे हे ठिकाण जागृत मानले जाते, त्यामुळे जगभरातील भाविक इथे दर्शनाला येतात। औंधासूर राक्षसाचा भक्तजनांवर चाललेला अन्याय दूर करण्यासाठी दख्खनचा राजा श्री ज्योतिबा दक्षिणेस औंध पर्वतावर चालून आले, परंतु त्यांची भक्ती या बलाढ्य राक्षसाच्या पुढे कमी पडू लागली। दिव्य स्मरण करताच या असुराचा आदी शक्तीच्या हातून घडणार हे नाथांस उमग। जेव्हा ज्योतिबानी आदिमायस ये माई अशी साथ घातली, ज्योतिबानी घातलेली ही साथ ऐकताच आदिमाया आदिशक्ती रेणुका मातेने यमाई देवीचा अवतार धारण केला आणि औंधासुराचा वध केला। मंदिरामध्ये दगडी बांधकामावर बनवलेला एक पिलर आहे, जो आपण हाताने फिरवू सुद्धा शकतो। याच्या पुढे मॉडर्न इंजिनिअरिंग सुद्धा फेल आहे। संध्याकाळच्या वेळी या मंदिराची सुंदरता अजून सुंदर होते। तर यापुढील ब्लॉग आपण पुढच्या भागात पाहूया। तोपर्यंत राम राम।